नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे हिरव्या मुगाची उसळ। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि हे हिरवे मूग मी रात्री भिजत घातले होते। सकाळी मी त्याची उसळ केलेली आहे टिफिनसाठी आणि अगदी झटपट अशी रेसिपी आहे। कमी साहित्यामध्ये बनलेली ही रेसिपी आहे। अगदी कोणताही मसाला आपण यूज केलेला नाही आहे यासाठी। तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली आणि तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण स्टार्ट करूयात। तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। त्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे। नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। कांदा अगदी चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येऊपर्यंत अशा प्रकारे। नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो देखील अगदी कांद्यासोबत चांगला भाजून घ्यायचा आहे। रात्री भिजत घातलेले हिरवे मूग अशा प्रकारे दिसत आहेत, त्याला थोडे थोडे मोड देखील आलेले आहेत आणि खूप छान प्रकारे भिजून झालेले आहेत। तर ते मूग आपण कढईमध्ये ॲड करायचे आहे, म्हणजेच कांदा टोमॅटो यामध्ये मिक्स करून ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हिरव्या मुगाची उसळ जी तयार होईल त्याची टेस्ट खूपच छान तयार होईल आणि खूपच टेस्टी आपली उसळ तयार होईल। तर नंतर आपण त्यामध्ये तिखट तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता। हळद आणि मीठ, चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे आणि हा सर्व मसाला हिरव्या मुगाला लागला जाईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व प्रकारे मुगाला मसाला आपला लागला जाईल। मसाला म्हणजेच हळद, तिखट आणि मीठ। यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करून शिजवून घेऊ शकता। तर मी तसं न करता 1-2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे आणि आपली हिरव्या मुगाची उसळ अगदी छान प्रकारे तयार झालेली आहे। तर त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। कोथिंबीर ॲड करून ते अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, हिरव्या मुगाची उसळ आपली तयार झालेली आहे। खूपच झटपट अशा पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत बनवून शेअर केलेली आहे आणि फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।